श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 131. चौघे जण नाशिकला पोहोचले. श्रावणी सोमवारच्या यात्रेसाठी बरेच यात्रेकरू आलेले असल्यामुळे नाशिकला बरीच गर्दी झाली होती. एका धर्मशाळेमध्ये चौघांनी सामान ठेवलं. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून चौघे जण गोदावरीच्या घाटावर गेले. गोदावरीच्या पावन जलप्रवाहामध्ये स्नान केलं आणि तिथेच घाटावर पाण्याच्या थोडं वरच्या पायरीवर दयार्णव स्वामी ध्यानाला बसले. गौतम ऋषी मनचक्षूंसमोर दिसायला लागले. अनेक ऋषीमुनी ध्यानमग्न आहेत असे दृश्य डोळ्यांसमोर दिसायला लागले. दयार्णव स्वामी प्रगाढ समाधी अवस्थेत गेले. एवढ्यात पाऊस सुरू झाला. उत्तम श्लोक, कौस्तुभ, कंबुकंठ नदीच्या पाण्यातच स्नान करीत स्तोत्र म्हणत होते. पावसाचा जोर एकदम वाढला. त्याबरोबर नदीच्या पात्रामध्ये स्नान करणाऱ्या लोकांनी जलद गतीने स्तोत्र पूर्ण करून पाण्याबाहेर ते पडू लागले. पावसाचा जोर वाढतच होता, पण उत्तम श्लोक, कौस्तुभ, कंबुकंठ मात्र विचलित झाले नाहीत. त्यांनी शांतपणे त्याच संथ गतीने स्तोत्र पूर्ण केलं आणि मगच ते पाण्याबाहेर आले. पावसाच्या धाऱ्या एवढ्या जोराने कोसळत होत्या की उघड्या अंगावर रपाटे मारल्यासारखं वाटत होतं. दयार्णव स्वामींची समाधी तशीच प्रगाढ होती. पावसाच्या धारांचं तर भानही नव्हतं. उत्तम श्लोक दयार्णव स्वामींवर छत्री धरून उभे राहिले. एवढ्यात पाण्याचा लोट आला. प्रवाहाचं पाणी दयार्णव स्वामींच्या मांडीपर्यंत आलं. हळूहळू नदीचं पाणी वाढायला लागलं. स्वामींना उचला, वर घेऊन या, ते बुडतील. लोक ओरडू लागले. पण दयार्णव स्वामींच्या समाधी अवस्थेत भंग नाही. उत्तम श्लोकांनी स्वामींच्या कानामध्ये मोठ्याने ओंकाराचा उच्चार चालवला. त्यामुळे स्वामी अर्धवट देहभानावर आले आणि मग तिघांनी स्वामींना हाताने धरून सांभाळून आडोशाला नेलं. फार मोठे महात्मे दिसतात स्वामी, केवढी प्रगाढ समाधी. लोकांची कुजबूज सुरू होती. संध्याकाळी काही तरुण दर्शनाला आले होते. दयार्णव स्वामी पोथी वाचून नुकतेच उठले होते. एक तरुण म्हणाला, स्वामी, आपली समाधी अवस्था बघितली आणि थक्कच झालो. स्वामी फक्त हसले. स्वामी, मी गेली 8 वर्षे ध्यान लावायचा प्रयत्न करतोय, पण अजून जमत नाही. काय करू म्हणजे ध्यान लागेल? त्यांनी विचारलं. स्वामींनी एक क्षणभर त्याच्याकडे रोखून पाहिलं. जणू ते त्याच्या अंतरंगाच्या तळापर्यंत ठाव घेत होते. स्वामी सांगू लागले, मन शुद्ध झालं म्हणजेच ध्यान जमतं. सदाचार, नीती, नियम यांचं कटाक्षाने पालन करून मन शुद्ध केलं नसेल तर ध्यान लागत नाही. त्या तरुणानं मान खाली घातली. आपलं पूर्व जीवन स्वामींनी एका दृष्टिक्षेपामध्ये जाणलं हे त्यांनी ओळखलं. स्वामी म्हणाले, मनातल्या वासना घालवल्या पाहिजेत. हे सोपं नसतं. रानातून जाताना उत्तरीय वस्त्र फांदीच्या काट्यामध्ये अडकलं तर एका एका काट्यातून वस्त्र सोडवतो ना आपण, तसंच आपल्या मनाचं वस्त्र वासनांच्या काट्यामध्ये अडकलेलं आहे. ते हळूहळू सोडवायचं. तळमळीनं प्रार्थना करायची, जप करायचा. गुरुकृपा झाली म्हणजे सगळं साधेल. दुसऱ्या एका तरुणाने विचारलं, स्वामी, आम्ही प्राणायाम आणि आसन केली तर उपयोग होईल का? स्वामी म्हणाले, प्राणायाम, योगासनं यांचं सहाय्य होतं, नाही असं नाही, पण शेवटी त्या शारीरिक क्रिया आहेत. मुख्य साधना मानसिक स्वरूपाची. आपल्या शरीराचं जितकं कमी चिंतन कराल तेवढं चांगलं. हे शरीरच आपल्याला खाली ओढतं. शरीराची आसक्ती असते, अभिमान असतो, म्हणूनच तर दुःख निर्माण होतात. शरीरापासून बाजूला व्हायला हवं. मी देहच नाही, मी आहे आत्मा, याची जाणीव ठेवायची. भोवती दिसणारं जग, त्यातली माणसं, त्यांचे संबंध, त्यातलं बरं वाईट, शुभ अशुभ, सुख दुःख, सगळं सगळं म्हणजे पडद्यावर दिसणारी चित्र आहेत. मी केवळ त्यांचा प्रेक्षक आहे. साक्षी भावाने ते सगळं मी पाहतोय. ही भावना आध्यात्मिक जीवनाची गुरुकिल्ली आहे. दयार्णव स्वामींच्या मुखावर आगळं तेज प्रगटलं होतं. तरुण ते मंत्रमुग्ध होऊन स्वामींकडे पाहतच बसले. स्वामी, आपण मंत्र द्याल मला? आणखी एक तरुण म्हणाला. स्वामींनी त्याच्याकडे रोखून पाहिलं. म्हणाले, तुम्ही अगोदरच वैष्णव मंत्र दीक्षा घेतलीये, तेच निष्ठेने करत राहा. माझे आशीर्वाद आहेत.
जेवढं तळमळीने कराल तेवढं लवकर साधेल. परत जाताना त्या तरुणाच्या मनामध्ये एकच विचार होता, ह्यांना कसं कळलं? केवढ्या थोर अंतर्ज्ञानी महात्म्याचं आज आपल्याला दर्शन घडलं. दयाळराव स्वामी नाशिकहून पुढे त्र्यंबकेश्वरला गेले. नारायण शास्त्रींकडे उतरले. अधिक मासातील 3रा सोमवार. त्यामुळे देवळात दर्शनाला खूपच गर्दी होती. पण दयाळराव स्वामी येताच लोक आदराने वाट करून देत होते. स्वामींचं तेजस्वी रूप पाहून पुजाऱ्यांना दिपल्यासारखं झालं. त्यांनी मोठ्या श्रद्धाभावाने स्वामींच्यासाठी श्रीदर्शनाची आणि पूजेची खास व्यवस्था केली. उत्तम श्लोक, कौस्तुभ, कंबुकंठ यांना देवळात बसून 300 माळा जप करायला स्वामींनी सांगितलं. 4 तास देवळात बसून तिघांनीही जपसंख्या पूर्ण केली. तेव्हा स्वामी प्रसन्नपणे हसून म्हणाले, स्थान महात्म्य आहे आणि अधिक मासाचंही महत्व आहेच ना. आज इथे पूजा, जप, अनुष्ठान जे जे करावं त्याचं कितीतरी पटींनी अधिक पुण्य मिळतं. नंतर दयाळराव स्वामी निवृत्तीनाथांच्या समाधीच्या दर्शनाला गेले. समाधीसमोर हात जोडून उभे राहिले. त्यांचं हृदय भरून आलं. निवृत्तीनाथा, आपण ज्ञानदेवांचे थोरले बंधू आणि सद्गुरूही. ज्ञानदेवांना पुढे करून केवढं कार्य केलं आपण. आणि अमानित्वाच्या भूमिकेतून शेवटी एकटेच इथे आपल्या गुरूंच्या गहिनीनाथांच्या चरणाजवळ येऊन विसावलात ना. सद्गुरूंच्या चरणी असं विसावणं म्हणजे केवढं भाग्य. मलाही ते भाग्य लाभू द्या. माझ्या सद्गुरूंचं चिरवास्तव्य जिथे असेल ना, तिथेच त्यांच्या चरणांपाशी माझंही चिरवास्तव्य घडावं, एवढंच वरदान द्या. दयाळराव स्वामी भाव विभोर होऊन विनवत राहिले. श्रीराम समर्थ श्रीराम.